हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. बघा, ज्यांचा रंग थोडा सावळा असतो, मध्यम गोरा असतो, अशा स्त्रियांना साडी निवड करताना थोडा प्रश्न पडतो की कुठल्या रंगाच्या साड्या आपल्याला अगदी परफेक्ट मॅच दिसेल. कारण थोडा जरी रंग चूज करण्यात बिघडलं तर आपला चेहरा हा वेगळा दिसतो, लूक अगदी परफेक्ट मिळत नाही. मग परफेक्ट आणि आपल्या स्किनला मॅच होईल असा रंग जेव्हा आपण निवडतो त्यावेळेस आपल्याला थोडा वेगळा ग्लो मिळतो आणि त्या साड्या आपल्याला अगदी शोभून उठून दिसतात. तर कुठल्या रंगाच्या साड्यांची निवड आपल्याला करायला पाहिजे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पिंक रंग हा पहिला असा रंग आहे जो सावळा गौरवर्णीय रंगाच्या मुलींना खूप छान आणि उठून दिसतं. पिंच पिंक आणि पिंक कलर हा खूप सुंदर आकर्षक तुम्हाला लूक देतं. तर तुम्ही पिंक कलरची निवड नक्कीच करू शकता. हे तुम्हाला स्किनला ग्लोविंग देतं आणि हे तुम्हाला पिंक कलर हा खूप उठून देखील दिसतो. हा रंग घातल्यावर तुमचा चेहरा थोडा ग्लो करतो, म्हणून पिंक रंग तुम्ही नक्की निवडा. दुसरा रंग आहे तो म्हणजे पिस्ता. पिस्ता रंगाची साडी हे आपल्या चेहऱ्याला थोडं वेगळंच लूक देतं आणि आपला चेहरा ग्लो करतो. या रंगाची साडी नेसल्यानंतर आपला चेहरा ग्लो होतो आणि परफेक्ट आपला चेहरा मॅच करतो आणि म्हणून आपल्याला पिस्ता रंगाची साडीची निवड किंवा ड्रेसची निवड तुम्ही नक्कीच करू शकता. हा रंग तुम्हाला खूप उठून आणि शोभून दिसतो. त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे नेव्ही ब्ल्यू. नेव्ही ब्ल्यू रंग हा देखील तुमच्या कलरला अगदी परफेक्ट मॅच होतो आणि हा कलर तुम्हाला थोडा ग्लो देतो आणि सोबतच हा कलर तुम्हाला खूप सुंदर उठून दिसतो. या रंगाची साडी नेसल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते, कारण तुम्ही कम्फर्ट फील करता, कारण हा रंग तुम्हाला खूप सुंदर दिसतो. या रंगामध्ये सावळ्या रंगाच्या मुली खूप उठून दिसतात. तसेच यामध्ये ड्रेस निवडताना देखील तुम्ही नेव्ही ब्ल्यू रंगाचे ड्रेस निवडू शकता आणि म्हणून गोऱ्या आणि सावळ्या दोन्ही रंगाच्या व्यक्तींवरती हा रंग खूप खुलून दिसतो. तर याची निवड तुम्ही नक्कीच करावी. त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे बरगडीच रंग. बरगडी रंग हा खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. हा रंग नेसताच तुम्हाला ग्लो मिळतो आणि हा रंग तुमच्या अंगावरती अगदी परफेक्ट देतो. ज्यावेळेस आपण या रंगाची निवड करतो त्यावेळेस हा रंग आपल्या स्किनला मॅच होतो आणि ज्यावेळेस हा रंग मॅच होतो त्यावेळेस आपला चेहरा हा ग्लो करतो आणि हा कलर नेसल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असं लूक मिळतं आणि आपल्याला कम्फर्ट देखील वाटतं. खूप भडक कलर ज्यावेळेस आपण नेसतो त्यावेळेस आपल्याला रंग हा त्यामध्ये दिसून पडतो. जसं की पांढरा रंग हा सावळ्या स्किनवरती व्यवस्थित दिसून पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या रंगाला मॅच होईल असेच रंग निवडायला पाहिजे. त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी. केशरी रंग हा खूप भडक रंग नाही, पण जो केशरी आहे अशा पद्धतीचा ज्याप्रमाणे मी दाखवते आहे त्या पद्धतीच्या रंगाची निवड तुम्ही केली तर हा रंग देखील तुम्हाला उठून दिसतो. त्यानंतर एव्हरग्रीन रंग तो म्हणजे पिवळा. पिवळ्या रंगामध्ये देखील भडक पिवळा नको, हळदी रंग जो असतो, हळदी रंगाची साडी ज्याप्रमाणे स्क्रीनवरती दाखवल्या गेली आहे त्याप्रमाणे साडी तुम्ही निवड करू शकता. हा रंग देखील तुम्हाला खूप छान आणि उठून दिसतो. त्यानंतरचा रंग आहे रेड कलर. तुमच्याकडे रेड कलर, आता आपण रेड कलर निवडताना थोडासा विचार करतो की रेड कलर चांगला दिसणार का? हो, अगदी परफेक्ट तुम्हाला रेड कलर दिसतो. हा कलर निवडताना मात्र डार्क जो रेड असतो असा कलर निवडू नका. रेड कलरमध्ये जो कॉफी कलरमधून येतो म्हणजे रेड कत्था कलर येतो तसा कलर निवडावा. खूप टमाटर कलर जो असतो हा निवडू नका. हा कलर उठून दिसत नाही, परंतु डार्क गडद जो थोडा काळपट रेड येतो असा रंग तुम्ही निवडू शकता. खूप सुंदर असं क्लासिक लूक तुम्हाला मिळेल. तर असे रंग आहे जे तुम्हाला सावळ्या स्किन आणि गौरवर्णीय स्किनच्या मुलींना परफेक्ट लूक देतं. तर ह्या रंगाची निवड तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर